स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मित्र. आज ब्लॉगचा 3रा दिवस आहे मित्रांनो. आता बघूया आता कुठे जायचं आहे का मम्मीवर जायचं आहे कोंडावर जाताना भेटू. चला आता जाऊया मम्मीच्या गावी जातो मी. 10 मिनटं रस्ता आहे चालतो आहे मम्मीच्या गावी जाऊया. चला बघू आजी बिजीला भेटूया आणि मी लगेच येतो. आपल्याला ब्लॉग पण अपलोड करायचा आहे. ब्लॉग अपलोड नाही केला आहे तर आता मम्मीच्या गावी गेला मला मम्मीचा घर टूर देतो. चला भेटू डायरेक्ट मम्मीच्या गावी. मित्रांनो अजून कोंडा पोचलो नाही. 10 मिनटं अजून लागतील पोचायला. अजून पोचलं नाही तर मला दाखवेल गावी मम्मीचं घर आणि तिथे मंदिर आहे तर दाखवेल लास्टपर्यंत पहा ब्लॉग. आणि मित्रांनो व्ह्यूज जात नाही मित्रांनो. मला सांगा अजून कुठला कॉन्टेंट पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लवकर लिहून पाठवा. चला आता जाऊया पोचू. 5 मिनटं अजून आहे पोचवा. चला पोचल्या भेटू. चला बाय. मी चाललेलो मम्मीच्या गावी. म्हणजे बघा बाजूला सगळं आंब्यांची झाडं आहेत. शेड बाजूला आंब्यांची झाडं आणि आता बघा पूर्ण आंब्यांची झाडं बाजूला. आणि आता याने रस्ता बनला जस्ट म्हणजे आता झाला 10-12 दिवस आता रस्ता बनून मित्रांनो चांगला लकलकीत रस्ता बनला मित्रांनो. आता डायरेक्ट भेटू डायरेक्ट घरी गेल्यावर. तर मित्रांनो मी आता कोंडा जातो तर आमच्या इथे आता पूल बनतं म्हणजे नाताचे लोणेरा तो पूल बनतो मित्रांनो. एवढा आत्ताचं काम झालेलं आहे. आणि आता तो आमच्या बाजूला ती बाव आहे ती मोठं लई खोल आहे म्हणजे तर 200 फूट काहीतरी खोल आहे मित्रांनो. आणि त्याने विहीर आहे पुढे गेल्यावर विहीर आहे ते बघा विहीर आहे आणि ते 200 फूट खोल आहे इथे मित्रांनो. आता विहीर बघूया तर विहीर बघूया बाव आता ही बाव आणि इथे विहीर आहे. हां तर बघा एवढा मोठा लय पाणी याच्यात थोडंसं जमीन लय खोल नाही पण. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे आहे. तो पुतळा इथे चांगला बनवला आहे परफेक्ट आहे एकदम. छत्रपती शिवाजी महाराजची जय चालू होत आहे. इथे पण वाड्यात इथे पण घर आहेत. बंगले बांधलेत बंगला नाही बघा पत्रे आहेत पण घरात आहेत. बंगला बांधलेत बंगलो मोठं बंगलेवाले. मंदिरात आलेलं आहे असं मंदिर आहे. हो असं मंदिर आहे. असं मंदिर आहे. ट्रॉफी पण आहेत 2च आहेत. आमच्याकडे तर 4-5 पडलेत मंदिरात. असं मंदिर आहे. चला आता डायरेक्ट बाहेर भेटू. चला हा घर आहे मम्मीचा बाबांचं घर. बघा हा घर आहे आणि ते मंदिर आहे. तसं इथे पुढे मोठा गाव आहे मित्रांनो. मंदिरात जाऊन भेटू. चला कंडावरून आलेलं आत्ता जस्ट घरी जाऊया. घरी गेला व्हिडिओ बनवायचे आहे ते व्हिडिओ बनवूया मग भेटू डायरेक्ट काय खाताना किंवा काय टाईमपास करताना. चला बाय बाय. तर मित्रांनो मी घराच्या बाहेर गेलो तर मला काय दिसला बघा मित्रांनो विंचू दिसला. विंचू छोटासाच विंचू आहे म्हणजे आता मी बाहेर जातो तो विंचूच दिसला डायरेक्ट काय. मित्रांनो आता संध्याकाळचे दुपारचे वाजलेले आहेत. किती वाजलेले आहेत 2:15 झालेले आहेत मित्रांनो. आता मला आले झोप जोराची. आता झोपतो मी थोडा वेळ झोपतो मग तुम्हाला भेटतो तेवढ्या वेळानंतर 4-5 वाजता भेटू डायरेक्ट. चला बाय बाय गाईज. काय बघताय लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला मित्रांनो दुपारचे वाजलेले 3 तर आता पावसाचं वातावरण झालेलं आहे पूर्ण म्हणजे काळोख झालेलं आहे. आता बघू पाऊस येते का नाही. आज पाऊस आला पाहिजे लय गरमी होते मित्रांनो. तर बघू आता वातावरण झालं आहे तुम्हाला दाखवतो वातावरण कसं झालं आहे. चला भेटू डायरेक्ट पाऊस आल्यावर. पावसाचं वातावरण झालं आहे परत ते बघा त्या साईडला परत ढग भरलेले आहेत बघा. बिजली कडकते आवाज येते बघा. चला आता बघू कधी पाऊस येतोय बघूया. चला आता पावसाचं वातावरण झालेलं आहे पूर्ण जाम झालेलं आहे. पाठीबागाच असेल माझ्या ढग पूर्ण. तर बघू पाऊस कधी वाटतोय. पाऊस पडला का लगेच भिजायला तयार व्हायची मी. तर हवा ठेमठेम पाऊस पडतोय
लगेच पडला का भिजायला तयार आणि तुम्हाला पण व्हिडिओ दाखवा लास्टपर्यंत बघ पात्र. चला बाय बाय, लेट्स गो, बाय बाय. तर मित्र मी ते जस्ट बसलो आणि जोरात एवढा वारा सुटला ना मित्रांनो. मी परत बसलो आणि बघतो तो लय जोरात असे कलका हालत होता मित्रांनो. आणि आता मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघा पुढे. आणि जो थेंबथेंबच पाऊस पडतो आणि हवा सुटले मित्र. पाऊस जोरात आला तर भेटू डायरेक्ट. चला तर मित्रांनो हवा पाऊस आलेला आहे, जोरात आलेला पाऊस मित्रांनो. आता लय जोरात पाऊस सुटलेला आहे आणि मला विचारायला पावसात भिजायला जायचं नाही. दुसरा पाऊस आहे, कधी दुसऱ्या पावसात भिजायला जायचं पण ताप बीप येतो मित्र. लय जोरात पावसाने असं कलक्या हळत होत्या, कलक्या पूर्ण. तर मी घाबरलो, बोललो का आज काय झाडबीड पडतंय वाटतं आज. अरे या पावसाला काय करायचं, या पावसाला काय करायचा. आणि लय जोरात सुटला मित्रांनो पाऊस, लय जोरात एकदम सुस्सा आठा बघा. असं मी तुम्हाला येऊ पण दाखवतो, आमच्या घराच्या इकडचा असा येऊ आहे जोरात सुटलेला. आणि इकडून पण दाखवतोय, टेन्शन नको येऊ, तुमचा ब्लॉग बनत राहणार लास्टपर्यंत. पाऊस थांबला तर आपण ब्लॉग एडिट करू. चला चला भेटतो, थोडा वेळ भेटतो मी तुम्हाला. चला बाय बाय. तर मित्रांनो पावसाच्या नंतरचा नजारा दाखवतो तुम्हाला, पावसाच्या नंतरचा नजारा. असा नजारा आहे पूर्ण बघा. आमच्या इथं भरलेला आहे पाऊस नाही बघा. सगळं एक शेड भिजलेलं आहे. तिथे पण आहे बघा. बघा आता आता धरणात लागलाय, धरणात. इथे पण असंच आहे. थांबा थोडा 1-2 तास थांबावं. मी रील शूट करतो आणि ती अपलोड पण लगेच करणार आहे मित्रांनो. असा वातावरण चालू आहे आत्ताशी. अजून पाऊस थांबला नाही. बघू पाऊस कधी थांबतो. तर पावसासोबत मी काय करते बघा. थांबा 1 मिनिट. बघितलं काय पावसासोबत काय होतं, आंबा. आता पावसाचा मजा करत आता आंबा खातोय. चला आंबा खाऊ द्या, नाही भेटतो पाऊस. आंबा खायला भेटतो. चला तर बावीवर जाऊया. तर मित्रांनो आता खालच्या विहिरीवर जातं. बघू विहीर किती भरली आहे. लय पाऊस हो, पण पाऊस पडला नाच. तर बघू आता किती भरले दाखवतो बघा. चल भेटू बावीवर गेले. असा नजारा आहे आत्ताचा पाऊसच्या नंतर. तर आता बघू विहीर किती भरले मित्रांनो. एवढा खोल आहे, एवढा खोल आहे पाणी. पाणी बघा अजून 10 फूट अजून खोल आहे पाणी. अजून बरं, अजून 2 पाऊस पडले तर भरेल. पंपापर्यंत येईल 2 पावसाने. पडला ना संध्याकाळचे वाजले 5:30. आणि चहा पितो आणि भेटतो थोड्या वेळा. चहा पितो अंघोळ करताना. चला तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडली व्हिडिओ मध्ये. बाय बाय, पीस आउट.